अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 13 गोवंशीय जनावरांची सुटका करत 2,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचं पथक नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त माहिती मिळाली। चांदा गावात बस स्टँड समोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील काठवणात काही गोवंशीय जिवंत जनावरं हे कत्तल करण्या हेतूने निर्दयतेनं बांधून ठेवले अशी माहिती मिळाली। पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे गोवंशीय जिवंत जनावरे चारा पाण्याविना निर्दयतेनं बांधून ठेवल्याचं आढळून आलं। तसेच एका पत्राच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांचं मांस देखील आढळून आलं। पथकाने जनावरे गोमांस याबाबत आजूबाजूच्या लोकांकडे विचारणा केली असता त्यांनी जनावरे लियाकत इस्माईल कुरेशी, साजिद इस्माईल शेख आणि इतर यांचे असल्याचं सांगितलं। पथकाने त्या ठिकाणावरून 2,10,000 रुपये किमतीची 13 जिवंत गोवंशीय जनावरं, 33,000 रुपये किमतीची 150 किलो गोमांस असा एकूण 2,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत सोनई पोलीस ठाणे येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।